जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आता वाजले सकाळचे 7:30. आपला जो दुसरा प्लॉट आहे ना त्याचे बुडं धुवायचे बाकी होते. मग त्या प्लॉटच्या सकाळी म्हटलं बुडं धुवून घेऊ. कालचा दिवस होता. प्लॉट नंबर 2ला युरिया देऊन घेतला, ओलांडी बांधून घेतली. मग आज त्याचे बुडं धुवून घेऊ. पावडर तर काही दाखवतच नाही, हे पाहिलेच असेल तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये. चला तरी एकदा दाखवून देतो. हे हमला एजी स्टिक, हे क्रॅक वन कॉन कोणतंही काय माहिती. आणि हे कशाच आहे? हां हे ते हे सायट्रिक ॲसिड pH कंट्रोल करायचं. इकडं कालवायचं काम चालू आहे. आता मारता नाही तर काय दाखवत नाही, तुम्ही पहिलेच असेल. एक ब्लोअर झालाय मारून, आता दुसरा ब्लोअर भरायचं काम चालू आहे. आणि आपल्या इथे एका प्लॉटला आहे ना, म्हणजे 200 लिटरचा ब्लोअर आहे आपला. तर 2 ब्लोअर आणि वरून 100 लिटर म्हणजे 500 लिटर पाणी लागतं. आणि आपण धुवू पण कसं राहिलं माहिती का, थोडं फास्टमध्ये. कारण आपण आहे ना वर्षामधून आहे ना 2दा बुड धुवून घेतो, त्याच्यामुळे एवढा काही विषय नाही का. थोडंसं राहिलं बी तर मग त्याच्यामुळं मी खोडकिडचं सांगत होतो ना तेव्हा. एवढं मोठं होल आहे. आता तुम्हाला हे दिसतं नाही ना कॅमेऱ्यामध्ये, छोटं दिसत असेल पण हे भरपूर मोठं होल आहे. आणि हे झाड ना मी लक्षात ठेवतो नाही का, 1 2 3 5 नंबरचं झाड आहे. या झाडाची ग्रोथ तुम्हाला दाखवाल मी नंतर नाही का. झाडाची ग्रोथच नाही होणार, कारण आता तो किडा, अरे बापरे एवढा मोठा आहे ना, आता तो किडा पार शेवटपर्यंत गेला असेल खोडामध्ये. माझं काय आहे, आता दुसरा भरून घेतोय ब्लोअर, त्याच्यानंतर परत एक 100 लिटरचं भरून घेईल. या पावडरी पण संपले ते बी घेऊन आलो. ते पण दाखवतं की त्या 2 पावडरी त्या संपल्या ते. आणि याच्या नळ्या पण परत सरळ करून घ्यायचे. कुत्रे आपल्या इकडे वाढले, बिनबुलाई मेमन जास्त आहे. मग ते नळ्या सरळ करून आणि याला लिक्विड द्यायचं आहे. ते पण तुम्हाला दाखवेल काय लिक्विड देतोय आपण. आणि हे हा भुसा दिसतोय का तुम्हाला थोडंसं, हे बघ येतं. आता तुम्हाला दाखवत होतो भुसा कुठून आलेला आहे, वालांड्यामधून आहे ना. हे बघ इथे आपले बुडं धुवून तर झाले होते. मग रोटरीला ट्रॅक्टर आला, म्हटलं घ्या लगेच रोटरी मारून नाही घ्या, काही विषय नाही का. आम्ही पहिले ना हे साईडचं नाही का, ते तुम्हाला बोललो होते ते काड्यावाले कट होते, ते कट पहिले ना आम्ही करून घेतले नाही का. त्याला सांगायला लागायचं, त्याने एका ठिकाणी अँगल काढून घेतला. मग त्याला सांगायला लागायचं हे असं पहिले ना हे कट फोडून घेतले. ही नेट आधीची फाटली, आता नाही फाटली. कट फोडून घेतले आणि मग रोटरी चालू केली नाही का. तर चालू आहे. धूळ पाहा कसे ओढती मागून.
त्यामध्ये ना तारी जास्त असल्यामुळे ना ड्रायव्हरला एकदम वाकून बसावं लागत नाही का. हे बघ पूर्ण वाकलेलं आहे तो. पूर्ण ड्रायव्हरला वाकून बसायला लागतं. हे आता तुम्ही पहिलेच असेल असं काढायचं. मग रोटर अशी आडवी मारायची होती ना आपल्याला, अशी उभी नव्हती मारायची, आडवी मारायची होती. त्याच्यामुळे पहिले ना ते काढायचे ना करून घेतलं नाही का. हे बाई हे काढायचे दिसते ना, ते पहिले ना असे ह्या बाजूला मारून घेतले. मग आता आडवी रोटर मारून राहिलो ना तर मग त्याच्यामध्ये हा काढायचा होऊन जातो, काही विषय नाही का. आता चालू आहे. आता तुम्हाला टाईम लॅब्स दाखवतो नाही का. कधी आपण ट्राय तर नाही करेल, टाईम लॅब्स दाखवतो. आज काही नाही, बस एवढी रोटर झाले मग काही काम नाही. चिलॅक्समध्ये चिल. बस रोटरी मारून तर झाली होती आपली. परत काय दाखवलं नाही. लवा आहे नको ऊन चालू होतं. सनसेट पाहून घ्या आपल्या इथून असं दिसतो नाही का. थोडंसं नाही का तब्येत जाम झाल्यामुळे ना मग मी काय परत बनवलं नाही. आणि काही नव्हतं, रोटरी मारल्यानंतर ना सरळ घरात जाणार होते. आजसाठी ना एवढंच. आता ही रोप आहे ना आणायचं आहे. आपण जे रूट बुक केलेलं आहे ते एवढे 1-2 दिवसात आणून माणसांना बोलून आखून आणि लगेच लावून देणार आहे नाही का आपण. आता हे काढायच्या गल्लीचं आहे ना, काय करायचं आहे काय माहिती. आता पप्पा काय म्हणताय ते पाहू, कारण त्या लसणाला अजून पण 15-20 दिवस जातील. एवढं टाईम नाही राहणार आपल्याकडं. मग चला आजसाठी एवढंच. भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.